तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघूया नंबर्स जे की आपल्याला फ्रिक्वेंटली यूज करतो आपण. फर्स्ट आहे नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे काय सर, आणि ती कुठून स्टार्ट होतात? सो नॅचरल नंबर्स आर डिनोटेड बाय कॅपिटल N अँड स्टार्ट्स फ्रॉम 1 अप टू इन्फिनिटी. त्यानंतर आहे सेकंड वाला whole number. Whole numbers are denoted by capital W and starts from 0. हे झाले दोन नंबर. त्यानंतर कोणते नंबर्स? इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे काय असतात सर? which is denoted by capital I and it include 0, negative values as well as पॉझिटिव्ह नंबर्स. इंटिजर मध्ये काय काय येतं? 0 पण येतं, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऍज वेल एज निगेटिव्ह व्हॅल्यूज. त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे काय? द नंबर विच वी कॅन रिटर्न इन द फॉर्म ऑफ p/q, म्हणजे जो नंबर p/q च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो अशा नंबर्सला आपण काय म्हणतो? रॅशनल नंबर. जसे फॉर एक्झाम्पल 2/3 हा काय रॅशनल नंबर आहे, कारण हे p/q च्या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. बर, मग सर √3 रॅशनल नंबर आहे का? तर नाही. तर √3 ला आपण काय म्हणतो? इररॅशनल नंबर. काय म्हणतो? इररॅशनल नंबर, रूट मधली व्हॅल्यू. जसं की आता √25. √25 इरॅशनल आहे का इररॅशनल आहे? तर हा असेल रॅशनल, कारण √25 म्हणजे हा कशाचा स्क्वेअर आहे. तर आता इरॅशनल. तर त्यानंतर ह्या सगळे नंबर्स मिळून काय तयार होते? रियल नंबर. रियल नंबर कन्सिस्ट ऑफ नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल, इररॅशनल. ह्या सगळ्या नंबर्सला आपण काय म्हणतो? रियल नंबर. आता नेक्स्ट बघूया सर नंबर्स मध्ये आणखीन काय काय येतं जे की आपल्याला माहित पाहिजे गणितामध्ये. तर फर्स्ट बघूया व्हेरी इम्पॉर्टंट प्राईम नंबर. तर प्राईम नंबर म्हणजे काय? तर प्राईम नंबर म्हणजे अ नंबर हॅव्हिंग ओनली 2 फॅक्टर्स किंवा अ नंबर विच इज डिव्हिजिबल बाय इटसेल्फ अँड 1. फॉर एक्झाम्पल 2, 3, 5, 7, 11, 13, 17. So these are all are prime numbers. तर मग 2 फॅक्टर म्हणजे काय? म्हणजे 2 हा नंबर फक्त 2 च्याच टेबल मध्ये येतो, दुसऱ्या टेबल मध्ये येतो का? नाही. 5 फक्त 5 च्या टेबल मध्ये येते, 7 फक्त 7 च्याच टेबल मध्ये येतो. अशा नंबर्सला काय म्हणायचं? प्राईम नंबर. त्यामध्ये वेगवेगळे आहेत. प्राईम मध्ये पुन्हा को प्राईम आहे, पुन्हा ट्विन प्राईम आहे. ट्विन प्राईम म्हणजे काय? की असे नंबर्स की ज्यामध्ये फक्त 1 चा डिफरन्स आहे. जसं की फॉर एक्झाम्पल 2, 3 and 5 इज अ पेअर ऑफ ट्विन प्राईम. कारण दोघांमध्ये काय आहे? फक्त 1 चा डिफरन्स आहे 3 आणि 5 मध्ये, 2 प्राईम नंबर मध्ये. त्यानंतर 11, 13 इज अ एक्झाम्पल ऑफ ट्विन प्राईम. तर को प्राईम म्हणजे काय? की असे 2 नंबर की ज्यामध्ये फक्त 1 कॉमन आहे दोघांमध्ये. हा, तर को प्राईम मध्ये काय आहे? को प्राईम म्हणजे काय? की दोघांमध्ये फक्त 1 कॉमन पाहिजे. म्हणजे समजा 24 चे आपण फॅक्टर्स पाडले, 1 1 2 1 जा, 2 2 जा, 2 6 जा, 2 3 जा आणि 3 1 जा. 25 चे फॅक्टर्स 5 5 जा, 25 5 1 जा 5. म्हणजे दोघांमध्ये काय कॉमन फॅक्टर आहे का? नाहीये. 2 इथं आहे, 2 इथं आहे का? नाहीये. फक्त कॉमन काय आहे? 1 कॉमन आहे. अशा नंबर्सला काय म्हणायचं? को प्राईम. त्यानंतर बेसिक प्राईम नंबरच्या नंतर जर कोणता नंबर येत असेल तर तो आहे कंपोजिट नंबर. तर कंपोजिट नंबर म्हणजे काय असतो? तर कंपोजिट नंबर म्हणजे काय? नंबर हॅव्हिंग मोर दॅन 2 फॅक्टर्स, की ज्याचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर आहेत त्यांना काय म्हणायचं? कंपोजिट नंबर. म्हणजे जे प्राईम नंबर नाहीत ते काय असतात? कंपोजिट नंबर असतात. फॉर एक्झाम्पल 4, 6, 8, 10 हे काय?
सगळे कंपोजिट नंबर आहेत. म्हणजे कंपोजिट म्हणजे काय, समजा आपण 4 चे जर फॅक्टर्स पाडले तर 2 टू द 4, 2 1 जा 2, किंवा 4 ला कशा कशाने डिवाइड होते, 1 नी, 2 नी आणि 4 नी. तर मोर दॅन काय झाले, 2 फॅक्टर झाले, तर ह्याला काय म्हणायचं, कंपोजिट नंबर म्हणायचं. समजलं. तर आता हे झालं कंपोजिट झालं, प्राईम नंबर झालं. त्यानंतर आता बेसिक मध्ये राहिलं काय, फक्त इव्हन नंबर आणि ऑड नंबर. तर इव्हन नंबर म्हणजे काय, म्हणजे समसंख्या की ज्या नंबरला फक्त 2 ने डिव्हिजिबल होतं, म्हणजे ज्या नंबरला 2 ने डिवाइड होतं, किंवा ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 to 468 असतं, 0 to 468 असतं, अशा नंबर्सला काय म्हणायचं, इव्हन नंबर म्हणायचं. आणि ज्या नंबरच्या वन्स प्लेसला 1 3 5 7 9 हे नंबर्स असतात, त्याला काय म्हणायचं, ऑड म्हणायचं. ऑर द नंबर विच इज नॉट डिव्हिजिबल बाय 2